असं झालं, मग मला कुटुंबाच्या आठवणींनी कसं मी व्याकुळ झालो. असं ही रडगाणी जी असतात ती तुरुंग ज्याच्या वाट्याला आलाय की ती सातत्यानं आलेली आहेत ना, असं नाही. आणि ते खरं आहे, त्यात चुकीचं काही नाहीये. पण तुमच्या बाबतीत झालं का ते? सगळंच झालंय. सगळं झालं. या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या वाट्याला येतात. तुरुंग हा तुरुंगासारखाच असतो, तुम्ही किती मोठे असता लक्षात घ्या. आता माझ्याबरोबर तुरुंगात काही लोक होते जे दिल्लीतून त्यांना आणलं होतं, तिहारमधून. फार मोठे उद्योगपती होते ते. त्यांना तिहारमधून जस्टिस चंद्रचूडनी तिथून हलवून त्या सगळ्यांना मुंबईच्या अर्थरोडला पाठवलं कठोर शिक्षेसाठी. विचार करा, कठोर शिक्षेसाठी कुठे पाठवलं तर अर्थरोडला पाठवलं. कारण त्यांना तिहारमध्ये काही सुविधा ते मिळवत होते. हे जेव्हा कोर्टाच्या लक्षात आलं आणि आणून देण्यात आलं तेव्हा धनंजय चंद्रचूड यांनी, जस्टिस चंद्रचूड यांचा जो आदेश आहे त्या संबंधित त्या लोकांचा, खूप मोठे उद्योगपती आहेत ते या देशातले, त्यांना कठोर शिक्षेचं अंमलबजावणीसाठी त्यांना पाठवलं कुठे तर अर्थरोडला, जिथे मी होतो. म्हणजे तिथे कठोर शिक्षेची अंमलबजावणी होते. तिथे तुम्हाला काही सवलती मिळत नाहीत. तुम्ही काही असा, कोणी असा, एकतर तुम्ही सतत 24 तास CCTVच्या निगराणीखाली असता. दिवस असो किंवा रात्र असो, हे जे प्रखर लाईट्स आहेत ते कधी बंद होत नाहीत. तिथे तुम्हाला त्याच्याखाली झोपावं लागतं. तुम्ही 15 मिनटं पण त्याच्याखाली बसू शकत नाहीत दिवसा. रात्री कसं शक्य मला सांगा. आणि ज्या कोठडीमध्ये आम्ही होतो ती कसाबची कोठडी होती हो. मग सारखं वाटायचं आता तो दरवाजा ठोकेल का, आता आमचे गज हलवेल का. माझ्या आसपासचे जे लोक होते त्यांना असं वाटायचं की ते सालं लोकांना, त्यात लिहिलंय मी, लोकांना भूताखेतावरती अजूनही विश्वास आहे. आणि सगळ्यात जास्त अंधश्रद्धा कुठे असेल तर ती जेलमध्ये असते. वाटत कुठेतरी लिंबू मिरच्या दिसतील तुम्हाला. अच्छा, फार मजा येते तिकडे. हे सगळं तुम्ही डोळसपणे पत्रकार म्हणून हे अनुभवायला पाहिजे, पाहायला पाहिजे. कोणाला सांगता तुम्ही? आणि मला नाही अनुभवायचं. नाही, माझ्या वाट्याला आलं, मी ते अनुभवलं. कारण मी रडून काय करणार. आम्ही सहन केलं ना, आमच्यासारख्या अनेकांनी सहन केलं. त्यानंतर बघा की अनिल देशमुखांना तुरुंगात टाकलं. 100 कोटीचं प्रकरण 1 कोटी सुद्धा हिशोबात दाखवता आले नाही. माझं तर 1400 कोटी, मी 1400 कोटी शोधतोय अजून, मला हवे आहेत. 1400 कोटी का घोटाळा. अरे मला द्या ना, मला गरज आहे, माझ्या पक्षाला गरज आहे, निवडणुका लढायच्या आहेत मला.